माजी आमदाराचा विद्यमान तोरा, गुरु गणेश भवनात समर्थकांचा महासागर। कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस जल्लोषात। वाढदिवसानिमित्त गोरंट्याल यांनी मांडला विकासाचा नवा रोडमॅप। जालन्याचे राजकारण सध्या एका वेगळ्याच जोशात पाहायला मिळत आहे। निमित्त होतं माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा वाढदिवस। जरी ते सध्या आमदार नसले तरी त्यांच्या वाढदिवसाचा थाट मात्र एखाद्या विद्यमान आमदाराचा वाढदिवस झाला नसावा असा होता। जालन्यातील गुरु गणेश भवन आज कार्यकर्त्यांच्या अमाप गर्दीने आणि घोषणाबाजीने दणाणून गेलं होतं। काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आणून देणाऱ्या गोरंट्याल यांचा हा पहिलाच वाढदिवस होता। विधानसभा पराभवाची कोणतीही छटा जाणवू न देता हजारो समर्थकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं। या सत्कार सोहळ्याने कैलास गोरंट्याल भारावून गेले। कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे ते काही काळ गहिवरले सुद्धा। यावेळी बोलताना त्यांनी शहराच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडला। मी सध्या आमदार नसलो तरी जनतेने महापालिका आमच्या हाती दिली आहे। शहराच्या विकासाची जबाबदारी माझी आहे। जालन्यासाठी 30 बसेस आणि महात्मा फुले मार्केटसाठी 20 कोटींचा निधी मिळावा म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत आहे। थोडक्यात सांगायचं तर पद असो वा नसो, जालन्याच्या राजकारणात शेठ यांचा दरारा आजही कायम आहे। हेच या वाढदिवसाच्या निमित्ताने सिद्ध झालंय। वेगवान घडामोडींसाठी पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी।